मागे आपण सेक्टर 28चा सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ बनवला आणि आता आपण आलेलो आहे सेक्टर 37. मागे पाहू शकता तुम्ही सेक्टर 37 ची बिल्डिंग आहे. या बिल्डिंग मध्ये ईडब्ल्यूएस साठी जागा नाहीये. भविष्याचं माहित नाही, पण साईटवर दिल्याप्रमाणे इथे LIG साठी जागा आहे. कार्पेट एरिया जरा जास्त आहे 398चा. बाकीच्या ज्या सिडकोच्या बिल्डिंग आहेत त्याचा कार्पेट एरिया आहे 322चा. तर याचा कार्पेट जो एरिया आहे तो 398चा आहे. किंमतही जास्त आहे. किंमत आहे 30,80,000 रुपये LIG ए साठी. LIG बी साठी वेगळी किंमत आहे. तर एरिया तुम्ही पाहू शकता की पेंधार स्टेशन जरा लांब आहे. या बिल्डिंगच्या समोर जो स्पेस आहे तो वाटतं सिडकोने राखीव ठेवलेला आहे की तिथे काहीतरी बांधकाम होणार आहे त्यांचं, एक्झिबिशन सेंटर वगैरे. समोरची जी ही जागा आहे ती सेंट्रल गार्डन जे आहे तळोजाचं, या सर्व सोसायट्यांच्या मधोमध या जागी एक गार्डन होण्याची शक्यता आहे की मॅपच्या प्रमाणे इथे गार्डनचा लेआउट आहे. ही समोर जी आहे सेक्टर 29, 31, हे जे आहे सेक्टर 36 प्लॉट नंबर 1, त्याच्या मागे प्लॉट नंबर 2 सेक्टर 36 व त्याच्या समोर प्लॉट नंबर 1 सेक्टर 34चा. हे जे आहे जे आसावरी बिल्डिंग आहे. समोरून मेट्रो स्टेशनची संपलेला ब्रिज तुम्हाला तिथं दिसत असेल की त्याच्या समोर तुम्ही आलात की आपल्याला सेक्टर 37ची ही बिल्डिंग दिसेल. तर या बिल्डिंगच्या आपण आत जाऊया आणि याचा सॅम्पल फ्लॅट बघू आणि संपूर्ण परिसर बघूया. संपूर्ण व्हिडिओ पहा. समोर बास्केटबॉल कोर्ट दिसते. असं वाटतं की सिडकोने ज्या नवीन सोसायट्या बांधल्यात त्या सर्वच सोसायट्यामध्ये बास्केटबॉल कोर्ट कंपल्सरी केले. वाटतं की एवढं छान असं गार्डन आणि त्याच्या बाजूला बास्केटबॉल कोर्ट, मुलांना खेळण्यासाठी जागा. टोटल 4 बिल्डिंग सेक्टर 37 मध्ये आहे. तर आपल्याला LA4, LA3, L1 आणि L2 दिसते. भव्य दिव्य लांब लचक असे सोसायट्या. याच्या सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ आपण आता बनवत आहोत. समोर तुम्हाला गार्डन, मस्त गार्डन, छोटीशी सोसायटी आहे. नक्की अप्लाय करा. इथे 1 BHK व 2 BHK घर आहेत LIG A और LIG B साठी. LIG A साठी 30 लाख किंमत आहे आणि B साठी 40 लाख 2 BHK साठी किंमत आहे. LIG A साठी कार्पेट एरिया आहे 398चा. LIG B साठी काय मला माहित नाही, तर साईटवर बघावा तुम्ही. आता आपण सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ जाऊन बघू. सोसायटीच्या आत आलोय. सिडकोचं एक्सपिरियन्स सेंटर आहे ते सोसायटीमध्येच. सिडकोचे जे नवीन कन्स्ट्रक्शनचे फ्लॅट आहेत ते कसे दिसतील तुम्ही या लेआउटने बघू शकता. सॅम्पल फ्लॅट हा जो वाशी, खांदेश्वर आणि तळोजा सेक्टर 39 साठी असा लेआउट आहे. सेक्टर 37 मध्ये आपल्याला EWS साठी जागा नाही आहेत. तर LIG A आणि B अशा 2 कॅटेगरीसाठी सेक्टर 37 मध्ये जागा आहे. तर LIG A चा फ्लॅट, सॅम्पल फ्लॅट बघतोय आपण. एरिया आहे 398चा कार्पेट एरिया आहे. हॉल तुम्ही बघितला तर कमीत कमी 2 लाद्या जास्त या हॉलमध्ये तुम्हाला दिसतील. आणि किचन बघूया आपण. लेफ्ट साईडला किचन आहे. L टाईपचाच किचन आहे. किचन ही मोठा आहे. L टाईपचा नसून तो दोन्ही साईडला याचं हे दिलंय बघा. या साईडला बेसिन दिलंय आणि या साईडला गॅस ठेवण्यासाठी जागा आहे. म्हणजे बघा 2 साईडला किचन आहे आणि इथे फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे. किचनच्या बाजूला मागे एकदम सुंदर असं वॉश बेसिन जे आहे ते बाथरूमच्या म्हणजे टॉयलेटच्या आतमध्येच वॉश बेसिन आहे. त्या बाजूला हे वेस्टर्न टॉयलेट दिले आणि एकाच जागी वॉशरूम आणि बाथरूम दिले. इथे आंघोळीची जागा तुम्ही बघू शकता की एवढी आहे बघा, आणि तिथेच टॉयलेट आणि बाथरूम आहे. किचन मधून आणि बाथरूम मधून बाहेर आल्या हॉलमध्ये राईट साईडला
बेडरूमची जागा आहे. बेडरूम बऱ्यापैकी थोडासा मोठा आहे त्या सेक्टर 37 मध्ये. सेक्टर 39 आणि 28च्या पेक्षा जरा जास्त आहे. आपण हा सॅम्पल फ्लॅट जो आहे तो बिल्डिंगच्या आतून बघत नाहीये की इथे सिडकोचं जे एक्झिबिशन सेंटर आहे ते संपूर्ण सोसायट्यांचे सॅम्पल फ्लॅट इथं बनवलेले आहेत. बेडरूम मध्ये आपण आहोत आणि जो आपण आता बाथरूम आणि वॉशरूम बघितलं किचनच्या मागे, तर LIG A मध्ये सेक्टर 37 मध्ये बेडरूम मध्ये सुद्धा सिडकोने इथं वॉशरूम आणि बाथरूम एकत्र दिले. बघा तुम्ही, हा सर्वात चांगला अ, पर्याय असेल LIG साठी, कारण की एकाच फ्लॅटमध्ये तुम्हाला दोन वॉशरूम आणि बाथरूम मिळतात. सेपरेट वॉशरूम आणि बाथरूम असल्यामुळे दोन जर तुमची फॅमिली राहत असतील एकाच फ्लॅटमध्ये, तर त्याच्यासाठी हा सुंदर असा उपक्रम LIG ने ठेवला, सिडकोने ठेवलेला आहे. सुंदर असा आर्किटेक्चर. LIG B चा सॅम्पल फ्लॅट बघतोय आपण. हा सॅम्पल फ्लॅट सिडकोने सजवून दिलेला आहे की कोणत्या प्रकारे कुठे कोणता फर्निचर तुम्ही बनवू शकता. की सुंदर असा सॅम्पल फ्लॅट हॉल तुम्ही बघू शकता. एखाद्या प्रायव्हेट फ्लॅटला सुद्धा लाजवेल असा हॉल बनवलेला आहे. सुंदर असा फर्निचर आणि फुल फर्निश फ्लॅट फ्लॅट आहे. याची साईज बघू शकता तुम्ही की कार्पेट एरिया अजून काय आम्हाला कळलेलं नाही, पण याची किंमत जी आहे ती 40 ते 41 लाख रुपये आहे वाटतं LIG B साठी. आणि लेफ्ट साईडला तुम्ही फ्लॅटच्या आतमध्ये याल तर बेडरूम आहे, मास्टर बेडरूम बनवलेला आहे. तिथेही तुम्ही टीव्ही कॅबिनेट साठी जागा दिलेली आहे. तर जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर दोन कुटुंब असतील तर हा फ्लॅट एकदम महत्वाचा आहे की सुंदर असा फ्लॅट. आणि तुम्ही हा बघू शकता की तिथे माळ्याच्या इथं फर्निचर बनवलेलं आहे की सुंदर असं फर्निचरसाठी जागा पण दिलेली. आणि याच बेडरूमच्या आतमध्ये मगाशी LIG A प्रमाणे LIG B मध्ये सुद्धा टॉयलेट आणि बाथरूमची सेपरेट जागा आहे. आपण सुरुवातीला आता बेडरूम बघतोय. सिडकोने हे जे बेडरूमच्या मध्ये काय बोलतात त्याला, स्पेस दिलाय की तिथं कॅबिनेट बनवू शकता तुम्ही कपड्यांचं, किंवा इथं तुम्हाला एका स्त्रीला जी गरज असते मेकअपची, त्यासाठी एक कॅबिनेट बनवले. सुंदर असा हॉल, समोर टीव्ही युनिट साठी जागा. आणि या फ्लॅटच्या आपण राईट साईडला जर गेलो, लांबूनच किचन एवढं सुंदर दिसते. जवळ जाऊन बघूया. किचन कॅबिनेट बनवले, तिथं फुल फर्निश फ्लॅट आहे. मगाशी दाखवलं आपण की फ्रीज ठेवण्यासाठी जी जागा आहे तिथे संपूर्ण फ्रीज फिट होतंय. तर काही जणांचं म्हणणं होतं की एवढ्या कमी जागेत फ्रीज किंवा कोणती वॉशिंग मशीन कशी फिट होईल. इथे फिट होतंय, एवढी जागा स्पेस दिलाय. LIG B A मध्ये आपण बघितलं की तिथे दोन I प्रकारचे किचन दिलेत, पण इथे L टाईपचं किचन आहे. वॉशिंग बेसिनचा जोडून गॅस ठेवण्यासाठी हे किचन आहे. किचन कॅबिनेट सिडकोने सॅम्पल फ्लॅट साठी बनवलेत. मी वर बघू शकता, फुल फर्निश फ्लॅट आहे हा. आणि LIG B मध्ये तुम्हाला 2 BHK घर भेटणार आहे. दोन फॅमिलीसाठी का म्हणलो मी, कारण LIG B मध्ये 40 लाखामध्ये 2 BHK सिडकोने सेक्टर 37 मध्ये प्रोव्हाइड केलेत. वॉर्डरोब साठी जागा, माळ्यावर स्टोरेज साठी जागा, AC कसा फिट केलाय. हा सॅम्पल फ्लॅट तुम्हाला उपयोगी का पडेल, जर तुम्ही हा फ्लॅट घ्याल आणि जर तुम्ही फर्निचर बनवाल तर याच प्रकारचं फर्निचर बनवलं तर एकदम सुंदर असा हा फ्लॅट दिसणार आहे. खिडकीच्या वर सुद्धा स्टोरेज साठी जागा.
प्रत्येक बेडरूममध्ये, त्याही बेडरूममध्ये टीव्ही युनिटसाठी जागा, तिथे कनेक्शन दिलंय स्विच बोर्डचं. आणि इथे एका स्त्रीच्या मेकअपसाठी कॅबिनेट बनवले. 2 BHK घर सिडकोने मस्त एकदम सुंदर असं सजावट केलंय. आणि आपल्याला जो कॉमन वॉशरूम आहे किचनच्या मागे ते आहे. म्हणजे टोटल टोटल ह्या 2 BHK घरामध्ये दोन दोन वॉशरूम, 2 बाथरूम, वॉशरूम, हॉल आणि 2 बेडरूम असं दिलंय सिडकोने. तर 2 BHK 40 लाखामध्ये सेक्टर 37 मध्ये प्रोव्हाइड केलंय आपल्याला. सॅम्पल फ्लॅट एवढा सुंदर आहे की 40 लाखामध्ये तळोजाचा जो रेट आहे 2 BHK चा, तर आता तो कमीत कमी 45, 50 ते 60 लाखामध्ये 2 BHK त्याहूनही जास्त तळोजामध्ये त्याचा रेट आहे. सिडकोने जो 40 लाखामध्ये प्रोव्हाइड केलाय 2 BHK घर सेक्टर 37 मध्ये, एकदम योग्य किंमत आहे या फ्लॅटसाठी. सेक्टर 37 असा एरिया आहे की जो आपला तळोजा तुर्भेचा जो फ्लायओव्हर आहे त्या ठिकाणापासून हे ठिकाण एकदम जवळ आहे. 2 BHK घेणारा जो व्यक्ती आहे की जो स्वतःच्या गाडीनेच प्रवास करेल असं मला वाटतं, की ज्याच्याकडं स्वतःची व्हेकल असेल किंवा हे जे बजेट आहे ते सर्वसामान्य जरा मिडल इन्कम वाल्याला परवडेलच. की 30 लाखामध्ये 1 BHK LIG A साठी आपण बघितला, LIG B साठी 40 लाखामध्ये 2 BHK सेक्टर 37 मध्ये आहे. समोरच तुम्हाला सिडकोचं भविष्यातलं जे गार्डन बनणार आहे ते असं लेआउट मध्ये सांगितल्याप्रमाणे असं मला वाटतं. आणि या सोसायटीमध्ये टोटल 4 बिल्डिंग आहेत. सॅम्पल फ्लॅट एवढा सुंदर आहे की तुम्ही या सोसायटीमध्ये अप्लाय करावा या लॉटरीसाठी. आणि जो 1 BHK आहे किंवा 2 BHK तुमच्या इन्कम प्रमाणे निवडावा असं मला वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सॅम्पल फ्लॅटचा नक्की कळवा. काळजी घ्या.